Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. पाकने नापाक हरकत केली तर कदाचित भारतीय नौदल ओपनिंग करेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला थेट इशारा. ऑपरेशन सिंदूरवळी गाजावाजा न करता नौदलाची कारवाई, राजनाथ सिंह यांचं विधान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची गोव्यामध्ये विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला भेट. आयएनएस विक्रांत भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात होती. नागपूरमधील सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी. सुनीता जामगडे विरोधात हेरगिरी प्रकरणात नागपुरात गुन्हा दाखल. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती सुनीता जामगडे. ठाण्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अभियंत्याला अटक. मुंबई डॉकयार्डमधील अभियंता रविकुमार वर्मा याला पाकिस्तानी महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती. ठाण्यातून एटीएसने अटक केलेल्या तरुणाबाबत धक्कादायक खुलासे. रवी वर्माने 14 पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाकला पाठवली. पाकने रचलेल्या हनी ट्रॅपमध्ये रवी वर्मा फसला. रवी वर्माच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. ठाणे एटीएसने केलेल्या कारवाईनंतर रवी वर्माचं लग्न मोडलं. काही दिवसांपूर्वीच रवी वर्माचं लग्न ठरलं होतं. आईनं अयोध्या गावातून परत आल्यानंतर रवीचं लग्न ठरवलं होतं. दिल्लीतून हेरगिरी प्रकरणात पकडलेल्या कासिमबाबत मोठा खुलासा. कासिमला लाहोरच्या आर्मी कॅम्पमध्ये आयएसआयकडून प्रशिक्षण. अटक केलेल्या पाकिस्तानी हेर कासिमच्या चौकशीत खुलासा. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला 3 जुलैपासून सुरुवात होणार. यात्रेसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या बालटालमध्ये सुरक्षा तैनात. यात्रेकरूंसाठी तंबू बनवण्याचं काम सध्या सुरू. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनेच भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी. अमेरिकन प्रशासनाचा न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात दावा. तर तिसऱ्या देशाच्या सहभागाशिवाय शस्त्रसंधी, भारताची भूमिका. अजित पवार गोचिडासारखं अर्थखात्याला चिकटून बसलेत. अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाही. लक्ष्मण हाके यांची अजित पवार यांच्यावर टीका. लक्ष्मण हाकेंचं कार्य शून्य. ते कधीपासून ओबीसी नेते झाले? हाकेंसारख्या लोकांना आमच्या भाषेत झाकणझुल्या म्हणतात. अमोल मिटकर यांचा हाके नाटवला. लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर. सूरज चव्हाणांकडून लक्ष्मण हाकेंचा ढेकूण असा उल्लेख. लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल, सूरज चव्हाणांचा इशारा. दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे. प्रफुल्ल पटेलांचा विरोध. पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादी 2 मतप्रवाह. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. विलिनीकरणाचा साधा प्रस्ताव आणि विचारही आमच्या मनात सध्या आलेला नाही. संजय राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. राऊत वैफल्यग्रस्त. त्यांच्या बोलण्याला आधार नाही. अलीकडच्या काळात राऊतांच्या बोलण्यात बाष्फळपणा अधिक जाणवतो. राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर मिटकरींचा जोरदार निशाणा. आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही. चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्नच येत नाही. अनिल देशमुख यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादी जयंत पाटलांबाबत नाराजीचा सूर. प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप. जयंत पाटलांविरोधात पक्षातील तरुण नेत्यांकडून नाराजीचा सूर. सूत्रांची माहिती. अनिल पाटलांना पहिल्या श्रममध्ये मंत्रीपद मिळालं तेव्हा गोड वाटलं का? पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री बाबासाहेब पाटलांचं उत्तर. मंत्रीपद न मिळाल्यानं अनिल पाटील नाराज असल्याच्या चर्चा. गोड वाटलं का हा शब्द बाबासाहेब पाटलांनी टाळायला हवा होता. मी नाराज नाही, मी कायम अजितदादांसोबत. अजित पाटलां अनिल पाटील यांचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे मोदींना कधी शरण जातील राऊतांना माहितही होणार नाही. संजय राऊत तशीच बडबड करत राहतील. आमदार रवी राणांची टीका. हगवणेंच्या वकिलांचं वर्तन वकिली कायद्याचं उल्लंघन करणार. संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी बोलताना भान ठेवावं. हगवणेंच्या वकिलांबाबत महिला आयोगाचं बार असोसिएशनला पत्र. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. जबाब नोंदवलेल्या 19 जणांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही समावेश. सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या अडचणीत वाढ. दोघांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतला. बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू. मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसात कोर्टाकडून अर्ज. कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. हगवणे बंधूंना शस्त्र परवाना. जालिंदर सुपेकर यांचा हात होता याच्यात. हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्याच्या फाईलवर सुपेकरांची सही. बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवला हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना.
तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली. जालिंदर सुपेकर यांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण. शस्त्र परवाना देण्याचा मला अधिकार नव्हता, सुपेकरांचं वक्तव्य. सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार. 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार. लाडक्या बहिणींबाबत आता तपासणी सुरू. काही सरकारी कर्मचारी तर काही टॅक्स भरणाऱ्यांची नावं देखील आहेत. चुकीच्या पद्धतीने फायदा घेतलेल्यांची नावं बाद होणार. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींचा गवगवा केला, त्यावर 4-4 कोटी खर्च केले, त्यावेळी सरसकट शब्द वापरला. सरकारी कर्मचाऱ्यांनी फॉर्म भरू नका असं तेव्हा का नाही सांगितलं? शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर उद्धट वर्तन. कांदा शेतात काढून ठेवलेला आहे, तो कांद्याच्या पिकाचं नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करावे लागतील. कृषी मंत्री कोणत्या अर्थाने बोलले त्याची मला कल्पना नाही. कोकाटेंच्या वक्तव्यानंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं असंवेदनशील वक्तव्य, असं वक्तव्य करून त्यांच्यावर कारवाई नाही. किशोरी पेडणेकर यांची टीका. जे बोललो ते खरंच बोललो, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला. पिकांच्या पंचनाम्याबाबत केलेल्या विधानावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींबद्दल अपमानकारक शब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरींच्या तक्रारीनंतर कारवाई. अहिल्यानगरच्या कोपरगावातील पुणतांबा फाटा येथे बस न थांबवल्यानं वाहकाला मारहाण. वाहक कानिफनाथ जेजुरकर यांना मारहाण. कोपरगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.